जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्य सरकारने आरक्षणाच्या नियमावलीमध्ये बदल केलेला आहे। ज्या उमेदवारांनी सवलतींचा लाभ घेतलेला आहे अशा कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपन प्रवर्गाच्या जागांवरती दावा करता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता तो निर्णय एक्झॅक्टली काय आहे, कशामुळे घेतला गेलेला आहे, त्याचा आणि शिक्षक भरतीचा काही संबंध आहे का, आपल्या मेरिटवर त्याचा काही परिणाम होणार आहे का, त्या संदर्भामध्ये आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या जाहिरातीची। जाहिरात आल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे प्रेफरन्स, आणि प्रेफरन्सेस वरतीच केवळ आणि केवळ आपलं सिलेक्शन अवलंबून असणार आहे। त्यामुळे आपल्याला फार जास्त विचारपूर्वक प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, कारण प्रेफरन्सेस आहेत लिमिटेड। जे याच्यामध्ये चूक करेल तो जे आहे चांगले मार्क असूनही सिलेक्ट होणार नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। त्यासाठी जे आहे तुमच्याकरिता अवेलेबल आहे शिक्षक भरती गायडन्स बॅच। या बॅच मध्ये रजिस्ट्रेशन पासून जॉइनिंग पर्यंत तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती जे आहे स्पेशल मार्गदर्शन मिळणार आहे। कारण शिक्षक भरतीचं सर्वोत्तम मार्गदर्शन जर का कुठे असेल तर ते मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर आहे। या गायडन्स बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर पवित्र पोर्टलचा एक पूर्ण कोर्स आहे, पूर्ण व्हिडिओ सिरीज मिळणार आहे। प्रेफरन्सेस कसे द्यायचे त्याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पर्सनली दिलं जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त चर्चेसाठी व्हॉट्सअप ग्रुप आहे, पीडीएफ नोट्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सगळी प्रोसेस कळून जाणार आहे। जे काही शासनाचे जीआर आहे, क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये, डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये तुमच्या अडचणी सगळ्या गोष्टी ज्या आहे 1 to 1 सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे जे आहे आपल्याला जर का वाटत असेल की ठीक आहे स्कोर चांगला आहे आणि आता माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, तर तुमच्यासाठी हक्काची बॅच आहे गायडन्स बॅच। यासाठी ती आहे तुम्हाला फक्त प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे ऍप डाउनलोड करायचं आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का टीईटी असेल, सीटीटी असेल, यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर ते देखील अवेलेबल आहे। पुस्तके हवे असेल, पुस्तके देखील तुम्हाला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे। चला आता आपण जे आहे मित्रांनो या ठिकाणी वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, आपल्या शिक्षक भरतीमध्ये जे आहे खूप जास्त नियम आहे वेगवेगळ्या प्रकारचे, ठीक आहे। त्यामध्ये जवळजवळ सगळ्या नियमांचं जे आहे आपण आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन केलेलंच आहे। काही निर्णय चांगले आहेत, काही थोडेसे वादग्रस्त आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नियमावली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता पहिल्यांदा जे आहे आपण जो काही आरक्षणाच्या नियमामध्ये थोडासा फेरफार झालेला आहे, बदल झालेला आहे, तो बदल नेमका काय आहे तो बघूया। त्यानंतर त्याचा शिक्षक भरतीशी काही संबंध आहे का ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, मी तुम्हाला ना या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला जो निर्णय आहे हा बघा, ऑफिशियल वेबसाईट वरचा निर्णय आहे। मंत्रिमंडळाचा निर्णय 14 मेचा आहे, ठीक आहे। आता याला 2-3 दिवस जरी झालेले असेल तरी देखील मी याला एक्सप्लेन केलेलं नव्हतं, पण आपल्या अभियोग्यता धारकांमध्ये खूप जास्त पॅनिकपणा आहे। खूप जास्त फोन कॉल्स, मेसेजेस येत आहेत, सर याचा काही परिणाम होईल का, म्हणून जे आहे तुमच्याकरिता हा व्हिडिओ आपण स्पेशली घेतो आहोत। त्यामुळे आता तुमच्या आग्रहाखातर आपण हा व्हिडिओ घेतोय। याला लाईक करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि याला इतर उमेदवारांपर्यंत फॉरवर्ड करण्याची जबाबदारी देखील तुम्हा लोकांची आहे। बघा काय आहे, सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय आहे। आता तुम्ही म्हणाल सर सामान्य प्रशासन विभागाचा आणि शिक्षक भरतीचा संबंध येतो का, तर येतो बिलकुल येतो। कारण काय आहे की जे काही आरक्षणाचे धोरण आहे, शिक्षक भरतीच्या बदलीचे धोरण आहे, रोस्टरचं धोरण आहे, ते सगळं धोरण जे आहे सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत चालतं। म्हणजे आपली शिक्षक भरती जी आहे सामान्य प्रशासन विभागाशी जी आहे संलग्न आहे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपली पवित्र पोर्टल शिक्षक भरती चालते, असं आपण समजूया, ठीक आहे। चला बघा, यामध्ये काय सांगितलंय, स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य। आता यामध्ये
त्याच्या टायटलमध्येच एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या उमेदवारांनी या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीचा लाभ घेतलाय त्यांना या ठिकाणी जे आहे ओपनच्या जागा घेता येणार नाही. आता त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन थोडंसं सांगितलं त्यांनी की राखीव प्रवर्गामधील ज्या उमेदवारांनी हे बघा काही क्रायटेरिया लावलेत त्यांनी. एक आहे वय, दुसरं आहे शैक्षणिक पात्रता, तिसरं आहे अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी, म्हणजे हे एमपीएससीचा मुद्दा आला. परीक्षा शुल्क वगळून, परीक्षा शुल्काचा काही संबंध नाहीये. यामध्ये शासनाने दिलेली सवलत घेतलेली असेल तर अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदावर दावा करता येणार नाही असेही या धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. जनरल नियम आहे. आता बघा लक्षात घ्या, हा जो निर्णय आहे ऑलरेडी बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये चालतो. एमपीएससी मध्ये देखील हा मुद्दा ऑलरेडी आहे. याच्या पूर्वी देखील ज्या उमेदवारांना वयाची सवलत घेतली, ज्या उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे शैक्षणिक पात्रतेची सवलत घेतली, अनुभवाचा फायदा घेतला, तर अशा उमेदवारांना जे आहे त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्येच या ठिकाणी सवलत दिली जायची किंवा तिथेच त्याचं सिलेक्शन व्हायचं. त्याला मायग्रेट करता यायचं नाही ओपनला. हा नियम फार काही वेगळा नाहीये, फक्त एक दोन बाबी आता याच्यामध्ये थोड्याशा नवीन आल्या म्हणून हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. आता हे तर निर्णय आहे. आता याच्या संदर्भामध्ये ना बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये देखील बातम्या आलेल्या आहे, न्यूज चॅनलला देखील आलेलं आहे. तुम्ही लोकांनी भरपूर न्यूज चॅनल्स किंवा आपले युट्यूबचेही जे बरेच जण माहिती देतात शिक्षक भरतीची, त्यांच्या पद्धतीने देखील आपण माहिती पाहिलेली असणार आहे. तरी देखील मला दाखवायचं तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दाखवता आल्या असत्या, पण ते एक लिमिटेड गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणखी एक गोष्ट समजा, हे पण त्याने सांगितले की राखीव प्रवर्गाची सवलत घेतली असेल तर उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये नो एंट्री. आता यामध्ये ना एक दोन बाबी त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे की हा मुद्दा जास्तीत जास्त जे आहे ना एमपीएससी निगडीत आहे, कारण एमपीएससी मध्ये अशा प्रकारच्या बऱ्याचशा तक्रारी येत होत्या, सवलतींचा वगैरे मुद्दा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काय आहे आता शासनाला हा निर्णय का बरं घ्यावा लागतो आहे किंवा नेमकं काय आहे, प्रकरण काय आहे. तर बघा शिक्षक भरतीमध्ये देखील हा निर्णय हे बघा शिक्षक भरती आपली 2017ला झाली. ठीक आहे, 2017ला हा निर्णय लागू नव्हता. त्यानंतर 2022ला आपली शिक्षक भरती झाली, 2022ला परीक्षा झाली आहे, त्याच्यानंतर 24ला जाहिरात आली. तर या जाहिरातीच्या ज्या आहे ऐन तोंडावरती या ठिकाणी निवड यादीच्या 2 दिवसापूर्वी यांनी जे आहे हा नियम लावला. आता 2025ला आपली शिक्षक भरतीची परीक्षा परत एकदा झालेली आहे. आता काय झालंय की यावेळेस 2022ला ज्यावेळेस हा निर्णय आला आणि त्यामुळे जे आहे मेरिट यादीवरती त्यांचं मेरिटवरती परिणाम झाला, त्यावेळेस आपल्या अभियोग्यताधारकांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यामुळे या ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्यामध्ये काय आहे, फार जास्त कॉन्ट्रोवर्सी नाहीये, एकच मुद्दा महत्वाचा आहे. तो मुद्दा म्हणजे काय आहे तर टीईटीचा. ठीक आहे, टीईटी मध्ये जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना 55% मार्क घ्यावे लागतात आणि जे ओपन प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांना 60% मार्क्स या ठिकाणी घ्यावे लागतात. आता जनरली जर का सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आपण बघितलं ना तर सुप्रीम कोर्टानं काय सांगितलेलं आहे की टीईटी असेल किंवा सीटीटी असेल ती केवळ आणि केवळ जी आहे पात्रता परीक्षा आहे, पात्रता परीक्षा आहे, गुणवत्तेची परीक्षा नाहीये. त्यामुळे जे आहे तुम्हाला जे उमेदवार 55% टीईटी किंवा सीटीटी मध्ये मार्क्स घेऊन पास झालेले आहे त्यांना ओपनला मायग्रेट करण्यापासून मज्जाव करता येत नाही, थांबवता येणार नाही. म्हणजेच काय आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे ऑलरेडी की आपल्याला जे आहे या ठिकाणी यांना रोखता येणार नाही, कारण ही केवळ एक पात्रता परीक्षा आहे. आता काय होतं की महाराष्ट्र सरकार म्हणा फारच जास्त उदासीन आहे. हे जजमेंट येऊन आता बराच कालावधी झालेला आहे. या जजमेंटच्या संदर्भामध्ये जे आहे शासनाच्या वतीने काहीतरी परिपत्रक येणं आवश्यक होतं, एखादं गॅझेट येणं आवश्यक होतं, अन्यथा जे आहे शासन निर्णयाचं एखादं शुद्धीपत्रक येणं आवश्यक होतं. पण शासन उदासीन आहे, त्यांनी अजूनही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी नियमावली नवीन टाकलेली नाहीये. आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, हा नियम आलाय, आता सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय आलेला आहे. आता या निर्णयाचा परिणाम डायरेक्टली इथे होईल का हे आपण 100% नाही सांगणार आहे, कारण किती जरी झालं ना सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे.
याला जे आहे डावलता येणार नाही. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि अजूनही शासन ना याच्यावरती विचार विमर्श करत आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच अजून काही आलेलं नाहीये, त्याच्यामुळे जे आहे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भामधला अजून शासन निर्णय आलेला नाही. आपल्याला असं वाटतं, जसं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला, येत्या 2-3 दिवसांमध्ये जे आहे सामान्य प्रशासन विभागाचा ऑफिशियल GR येईल. हा जो निर्णय झाला ना त्या GR नुसार, आणि त्याच्यानंतर मग जे आहे आपण एकदा ठोस पद्धतीने सांगू शकू की याच्यामध्ये शिक्षक भरतीचा उल्लेख आहे किंवा नाही. त्यामुळे आज आपण असं 100% इकडच्याही बाजूने किंवा इकडच्याही बाजूने सांगू शकणार नाहीये. बऱ्याच उमेदवारांमध्ये या ठिकाणी जे आहे संभ्रम आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आपल्याला डावलता येणार नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आता शासनानं ना हा एक निर्णय घेण्यामागचं एक छोटंसं रिझन हे देखील असू शकतं, कारण महाराष्ट्रामध्ये जर का आरक्षणाचं प्रमाण जर आपण बघितलं ना ते खूप जास्त झालंय सध्या. ठीक आहे, त्याच्या मागचं एक लॉजिक हे देखील असू शकतं. जर आपण या ठिकाणी बघितलं, ठीक आहे, हे आहे महाराष्ट्रामध्ये सध्या कोणाला किती आरक्षण दिल्या जातं. आरक्षणाचं प्रमाण भारतीय संविधानानुसार जे आहे एक लिमिटेड द्यायला पाहिजे, परंतु सध्या जर आपण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बघितलं ना, SC कॅटेगरीला 13%, ST कॅटेगरीला 7%, OBC ला 19%, VJ ला 3%, NTB 2.5%, NTC यांना 3.5%, त्यानंतर वंजारी समाजाचं जे आरक्षण आहे स्पेशल NTDचं ते 2%, त्यानंतर जर आपण बघितलं SBC ना 2%, मराठा समाजाला 10%, आणि याच्या व्यतिरिक्त ओपन प्रवर्गामधून 10% AWS ला. म्हणजे एकूण जर का रिझर्वेशन बघितलं ना तर 72% रिझर्वेशनचा टक्का गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये. मग शासनानं हा देखील एक विचार केलेला असेल, जर 72% रिझर्व जागा असतील तर आपल्याकडे जे आहे ओपन प्रवर्गाला फक्त 28च जागा राहिलेल्या आहेत, 28% जागा राहिलेल्या आहेत. मग किमान हा प्रवर्ग मायनॉरिटी तर होत नाहीये ना, पाहिल्या गेलेलं असू शकतं. हा ठीक आहे, हे आपला अंदाज आहे, फक्त हे असं असू शकते. आता याच्यामध्ये ना हा जो 28%चा जो क्रायटेरिया आहे ना त्याच्यामध्ये बरेचसे कॅटेगरीचे उमेदवार जातात MPSC मध्ये पण. आता ते कोणते उमेदवार असतात की ज्या उमेदवारांना जे आहे ना NCL मिळत नाही. लक्षात घ्या, NCL मिळत नाही, ज्यांचं वार्षिक उत्पन्न ते म्हणजे काय आहे की जे उमेदवार कॅटेगरीमध्ये तर आहेत परंतु गर्भ श्रीमंत आहेत, थोडेसे श्रीमंत घरामध्ये जन्मलेले आहे, ज्यांना जे आहे NCL मिळत नाही. मग NCL न मिळाल्यामुळे या उमेदवारांना जे आहे जरी ते OBCचे SC ST कोणत्याही कॅटेगरीचे असेल तरी त्यांना ओपनला जावं लागतं. मग यांना जे आहे या ठिकाणी थोडासा फायदा होऊ शकतं. तर हा देखील एक क्रायटेरिया यांच्या पाठीमागे असू शकतं. आणि जसं बोलल्या जातं आहे की या ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टाचं जे 2019चं जजमेंट आहे त्या जजमेंटचं देखील इथे रेफरन्स घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बाबा जरी आम्ही अलाव करत असू कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी जे आहे ओपनला मायग्रेट करायला आम्ही अलाव करत असू, तरी देखील एक टर्म्स अँड कंडिशन ही देखील आहे की त्या भरती प्रक्रियेमध्ये जे आहे RR काय होता, RR मध्ये जर का स्पष्टपणाने नमूद असेल की मायग्रेट करू शकतात तर ते मायग्रेट करू शकतील. RR मध्ये जर असेल की मायग्रेट करू शकत नाही तर करू शकणार नाही. आणि समजा RR मध्ये जे आहे अशा प्रकारचं काहीच लिहिलेलं नाही, RR सायलेंट असेल तर मग मात्र जे आहे अलाउ केल्या जाईल. असं एक 2019चं जजमेंट आहे. मग त्याही जजमेंटमुळे जे आहे इथे अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असू शकतं. म्हणून जे आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल की आपल्या शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये संयम खूप जास्त आहे, कारण आपण परीक्षा झाल्याच्या नंतर जाहिरात येण्यासाठी जे आहे एक वर्ष सव्वा वर्ष वाट पाहतोय. मग आता हा निर्णय झाल्यानंतर आपल्याला 4-5 दिवसच वाट पाहायची ना GR येण्याची, कारण GR आल्याशिवाय कोणीही ठोस पद्धतीने सांगू शकत नाही. मी असेल कोणी किती 30 मार्क असू द्या सांगू शकेल का? नाही, कारण GR मधली आपल्याला एक लाईन बाय लाईन या ठिकाणी पाहावी लागणार आहे. फक्त तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी तुम्हाला थोडंसं सॅटिस्फॅक्शन व्हावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. बऱ्याच जणांना जे आहे झोप लागत नाहीये, कारण परत एकदा ते उमेदवार जे की बाउंड्रीवरती आहेत ते पॅनिक झालेले आहे. कुणीही पॅनिक होऊ नका, काळजी करू नका. ज्यांनी वयाची हे बघा, वयाच्या सवलतीचा मुद्दा तुम्हाला सांगू का, वय काय आहे वयाच्या संदर्भामध्ये जर का आपण मुद्दा घेतला तर समजा एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि त्याचं वय समजा 38 वर्षापेक्षा कमी आहे, तर असा उमेदवार खऱ्या अर्थाने ओपनसाठी पात्र आहे. परंतु
एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे ज्याचं वय समजा 40 आहे, तो कॅटेगरी मधून पात्र आहे परंतु ओपन मधून जे आहे तो पात्र नाहीये, मग अशा उमेदवारालाही तिथे अलाउ केला जाणार नाहीये. हा मुद्दा ऑलरेडी आहे का नाही? हा मुद्दा शिक्षक भरतीमध्ये पण आहे, हा मुद्दा सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. त्यामुळे जे आहे आपल्याला थोडीशी प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागणार आहे. ऑफिशियल GR ज्या वेळेस येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला लाईन बाय लाईन सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या तरी जेवढ्या गोष्टी शक्यता होत्या त्या सगळ्या मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहे, काय होऊ शकतं? 55-60चा जो मुद्दा आहे तो भरतीमध्ये लागू केला जाईल किंवा लागू केला जाणार नाही, या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.